चला कोपरेवाडी संघ गेम ऑन 20 धावांचं लक्ष ठेवून उतरलाय सलामीची जोडी आपण पाहू शकाल रुपेश आणि आकाश भगत कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय पहिली धाव वेगानं सिंगलवर समाधान श्री गणेश झाला 20 धावांचं लक्ष आहे क्वालिफाय मॅच 17 चेंडूमध्ये 19 धावांची गरज फटका चांगला आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मधून पहिली धाव वेगाने धावचीची संधी आहे आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक लागलाय पहिला रुपेश बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज रमेश गिरा आलेल्या मात्र मनगटी ताकदीचा वापर वन बॉल सीमारेषा बाहेर चौकार चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावर पोहोचली बॅट हिडिंग एज आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल रमेश गिराला धक्का क्रमांक लागला दुसरा रमेश गिरा बॅक टू द डगआउट अर्धे दोन फलंदाज बाद झालेत 6 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आरामात धाव बनली असती या ठिकाणी मात्र कॉलिंग दिला होता आकाश भगतनं नाकार दिला अरुण पारधीनं कारण त्याला ठाऊक आहे इथून मात्र विकेट जर
एखादा गडी बाद झाला तर निश्चितच संघ अडचणीत येईल, कारण अगोदरच दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यात. रुपेश आणि रमेश गिरा हे दोन फलंदाज. इथे मात्र लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी सांगितलं हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. डावखुरा हाताचा फलंदाज फटका चांगला आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण, परंतु 2च धावा. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. ओके, बराचसा अंतर आहे. 2 धावा. अकरा 12चं समीकरण. लो फुलटोचा चेंडू, आज झेल खूप महत्वाचा, आणि तो झेल मात्र टिपलाय. इथून मात्र धक्का लागलाय तिसरा कोपराजवाडी मलंगड या टीमला. भरत वाघला पाहतोय, कारण समीकरण आहे येणारे 10 चेंडू 12 धाव्यांची गरज. एक षटकार जर लगवला भरत वाघनं तर नंदू कांबडी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल एका षटकारासाठी. इथे मात्र बराच वेळ हवेत क्षेत्ररक्षक 2 सरसावल्यात. पहिली धाव वेगानं, एकाच धाव्यावर समाधान. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. रफ अँड टफ सामना होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण विचार केला तर असं वाटत होतं सहज सामना जिंकेल. 18 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या होत्या, परंतु एका पाठोपाठ एक धक्के दिलेत ते कोपराजवाडी मलंगड या टीमला. अजून एक चांगला चेंडू. अकरा धाव्यांची गरज, 8 चेंडू शिल्लक. निश्चितच ज्या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मोहन आला तेव्हा त्याला एक क्षेत्ररक्षकांनी सांगितलं की 10 धावा तरी शेवटच्या षटकामध्ये ठेव, परंतु या ठिकाणी मात्र झेलची संधी, झेल सुटलाय. कदाचित मॅच सुटले असेल. अजूनही 7ला 10 धाव्यांची गरज. अरुण पारधीचा सोडलेला झेल कदाचित आपल्यासाठी डोकेदुखी ठरेल.
भारतसाठी 5,000चं कॅश प्राइज लावलंय नंदू कांबळे यांनी एका षटकारासाठी. लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची, अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. धावा कशाही येणे खूप गरजेचं आहे ते कोपरावाडी टीम साठी, कारण 20 धावा सहज वाटल्या होत्या बनवेल, परंतु संघर्ष पाहायला मिळाला. हलक्या शताने कट केलाय या ठिकाणी, मात्र कव्हर मध्ये पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न होतोय धावपट्टीवर आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल. भारत वाघ बॅक टू द डगआउट. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. रफ अँड टफ सामना निश्चितच. तीनही सामने मलंगड कोपऱ्यावाडी संघासाठी तसेच आपण पाहिले. पहिला सामना सुद्धा त्याच प्रकारचा पाहिला, दुसऱ्या सामन्यात तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं आणि याही सामन्यामध्ये त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळाला प्रेक्षक वर्गासाठी. कारण अरुण पारधीचा सोडलेला झेल कदाचित डोकादुखी ठरेल या शिळंदवाडी संघासाठी, कारण येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. इथून मात्र डॉट चेंडू. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन आणि इथून मात्र फलंदाजाने स्वतः या ठिकाणी मात्र इष्ट्या गरज. सामना या ठिकाणी मात्र अंगलट आलाय मी म्हणेन मलंगड कोपरेवाडी संघासाठी, कारण 18 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या होत्या. मापक आव्हान होतं, टेक्निकल क्रिकेट खेळायचं होतं, सिंगल दुहेरी धावसंख्येवर भर द्यायची होती, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि याचं उत्तम उदाहरण अर्थातच कारण काय असेल तर शिळंदवाडी संघाने टाकलेली गोलंदाजी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय विजय. चार चेंडू 8 धावा. आता मात्र समीकरण महागडं ठरलंय, कारण 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना सामना 4 चेंडू आणि 8 धावांवर आलाय. म्हणजे विचार केला तर 14 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा जमा झाल्यात 12. फटका चांगला आहे, कार्पेट याच फटक्याची गरज होती. पहिला धाव वेगाने घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल खेळपट्टीवर आणि पाहता पाहता इथून मात्र मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का.
चेंडूमध्ये 7 धावांची गरज. तीन बॉल आणि 7 धावांची गरज. सामना वर पकड मजबूत केली शिळंदवाडी टीम ना. आणि इथून मात्र ज्या ज्या सलामीच्या फलंदाजाला जमलं नाहीये ते काम करण्यासाठी 8व्या क्रमांकावर प्रतीक आलाय. निश्चितच त्याच्याकडनं अपेक्षा कमीच असतील कारण 6 सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. आता मात्र 6 धावांची गरज आहे. भूषण यांनी जर षटकार मारला तर 10,000 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. डीजे लावायचं आहे गाणं.